श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच विशेष आहे कारण आज आपण बोलणार आहोत औदुंबर पंचमी आणि त्या औदुंबर वृक्षाचे असे रहस्य जे अनेक लोकांना माहीतच नाही. मित्रांनो, औदुंबर झाडाला फक्त झाड समजू नका. हे झाड म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे स्वरूप आहे. काही लोक म्हणतात की औदुंबर झाडाखाली बसून जप केला पाहिजे तर संकट काळ टळतं. काही म्हणतात औदुंबराला पाणी घातले आणि अचानक घरात धनवृद्धी झाली. तर काही लोकांनी तर हेही अनुभवलेलं आहे की औदुंबर झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि अडलेली कामे पूर्ण झाली. पण प्रश्न असा आहे, प्रदक्षिणा घालण्याने नेमकं काय होतं? औदुंबराला पाणी घालण्याने काय फायदा होतो? औदुंबराला दत्तांचे झाड का म्हणतात? औदुंबराखाली दत्त महाराज का असतात? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व स्पष्ट करून सांगणार आहे आणि शेवटी देणार आहे एक अत्यंत शक्तिशाली उपाय, जो तुम्ही आज केला तर दत्तकृपा तुमच्या आयुष्यात निश्चित प्रकट होईल. जरी तुम्हाला आज जमलं नाही तर नक्की तुम्ही आवर्जून गुरुवारचं केलं तरी चालेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. औदुंबर पंचमी म्हणजे काय? मित्रांनो, औदुंबर पंचमी हा दिवस म्हणजे औदुंबर वृक्ष पूजनाचा दिवस. औदुंबरालाच आपण उंबरही म्हणतो. तर श्रावण महिन्यात किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेनुसार पंचमी तिथीला औदुंबराची पूजा केली जाते. औदुंबर वृक्ष हा फक्त एक झाड नाही, हे झाड म्हणजे आपल्या दत्त गुरुदेवाचे निवासस्थान आहे, म्हणजे दत्तात्रेय भगवानांचे निवासस्थान आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, औदुंबर या सर्व पवित्र ठिकाणी औदुंबर वृक्षाला विशेष असे महत्त्व आहे. औदुंबराला दत्ताचे झाड का म्हणतात? तर मित्रांनो, सर्वात मोठं रहस्य इथे आहे. औदुंबर वृक्षाला दत्तप्रयाचं झाड का म्हणतात? तर कारण औदुंबर झाडामध्ये दत्तात्रेयांचं झाड का म्हणतात? तर त्रिमूर्तींचा वास असतो आणि तो मानला जातो. मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि पानांमध्ये महादेव, आणि म्हणूनच औदुंबराला त्रिदेवांचे झाड म्हणतात. दत्त महाराज म्हणजेच त्रिमूर्ती स्वरूप, म्हणूनच औदुंबर वृक्षाला दत्तगुरूंचे प्रत्यक्ष रूप मानले जाते. जसे तुलसीदेवीला विष्णुप्रिय मानतात, तसेच औदुंबर वृक्षाला दत्तगुरुप्रिय मानतात. औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराज का असतात? तर मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात येतो. दत्त महाराज औदुंबराच्या झाडाखालीच का असतात? कारण औदुंबर झाडाचा स्वभावच असा आहे की हे झाड शांतता देते, वातावरण शुद्ध करते, सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे झाड तपश्चर्येसाठी सर्वोत्तम आहे. संतांच्या मते औदुंबर झाडाखाली बसून जप केल्यास मन स्थिर होते आणि ध्यान हे लवकर लागते, म्हणजे आपलं लक्ष केंद्रित होते. दत्त महाराज हे गुरुतत्व, ते जिथे शुद्ध ऊर्जा असते तिथेच वास करतात. म्हणूनच औदुंबर वृक्षाला गुरुस्थान मानतात. आणि म्हणूनच लोक म्हणतात, औदुंबराखाली बसलात तर दत्त महाराज तुमच्या जवळ बसले आहेत. प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व काय आहे? तर आता मित्रांनो, सर्वात मोठा मुद्दा की प्रदक्षिणा म्हणजे काय? तर प्रदक्षिणा म्हणजे फक्त झाडाभोवती फिरणे नाही. प्रदक्षिणा म्हणजे आपण आपल्या अहंकाराला मागे टाकतो आणि ठेवून देवाला केंद्रबिंदू मानून पुढे फिरणे. आपण प्रदक्षिणा का घालतो? कारण औदुंबर वृक्षाभोवती एक अदृश्य अशी ऊर्जा वर्तुळे असतात. जेव्हा आपण त्या वर्तुळात फिरतो तेव्हा आपल्या शरीरातील नकारात्मकता, वाईट ग्रहदोष, मानसिक ताण, रोगदोष हे हळूहळू कमी होऊ लागतात.
प्रदक्षिणा घातल्याने काय होते तर आपले मन शांत होते, घरातील वाद कमी होतात, गुरुकृपा प्राप्त होते, अडलेली कामे सुटतात, विवाहयोग मजबूत होतो, संतान प्राप्तीचा मार्ग खुला होतो, धनलाभाचे मार्ग उघडतात, पितृदोष शांत होतो. मित्रांनो, प्रदक्षिणा म्हणजे दत्त महाराजांच्या चरणामध्ये समर्पण. किती प्रदक्षिणा कराव्यात आणि किती प्रदक्षिणा केल्यानंतर त्यांचा अर्थ काय आहे तर 5 प्रदक्षिणा केल्या तर त्याची सामान्य कृपा होते, 11 प्रदक्षिणा केल्या तर त्याचे विशेष फल मिळते आणि 21 प्रदक्षिणा केल्या तर मोठं संकट निवारण होतं, 108 प्रदक्षिणा केल्यास महान संकल्प सिद्धी होते. औदुंबराला पाणी घालण्याचे महत्त्व. आता मित्रांनो, औदुंबर झाडाला पाणी घालण्याचे महत्त्व खूप मोठं आहे. औदुंबराला पाणी म्हणजे दत्तगुरूंना जल अर्पण करणे. आपण जेव्हा औदुंबर झाडाच्या मुळाशी पाणी घालतो तेव्हा आपण फक्त झाडाला पाणी देत नाही, आपण गुरुचरणांना अभिषेक करत असतो. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे, पण औदुंबराला पाणी घातल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात, पितृदोष कमी होतो, आर्थिक अडचण दूर होते, आरोग्य सुधारते, त्यानंतर मानसिक त्रास कमी होतो, घरात सुखसमृद्धी येते. विशेषतः गुरुवारी किंवा औदुंबर पंचमीला पाणी अर्पण करणे खूप फलदायी मानले जाते. दत्त महाराजांची कृपा कशी प्राप्त होते तर दत्त महाराजांची कृपा मिळवणे कठीण नाही, पण त्यासाठी 3 गोष्टी करायला हव्यात. तर त्या कोणत्या पाहूया. एक आहे श्रद्धा. मनात शंका नाही, पूर्ण विश्वास ठेवून आपण श्रद्धेने विश्वास ठेवूनच पुढे चालायचं आहे. महत्त्वाचा हा मुद्दा आहे, श्रद्धा, मनापासून श्रद्धा. शुद्धता, शरीराची शुद्धता नाही, म्हणजे मनाची शुद्धता, मनापासून स्वीकारलेलं त्याला म्हणतात मनाची शुद्धता. गुरुची सेवा म्हणजेच सेवा. 3 नंबरचा आहे गुरुची सेवा. तर सेवा म्हणजेच औदुंबर वृक्षाची पूजा आणि प्रदक्षिणा, जप. हेच जर तुम्ही औदुंबर वृक्षाला हात जोडून म्हणाल, श्री गुरुदेव दत्त, माझ्या आयुष्यात तुम्ही मार्ग दाखवा, तर दत्त महाराज तुमची परीक्षा घेतात आणि मग अचानक एखादा चमत्कार घडवतात. मित्रांनो, एक छोटा अनुभव तुम्हाला इथे कथा स्वरूपात सांगत आहे. तर मित्रांनो, एकदा एका गावात एक गरीब माणूस होता. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. घरात रोज भांडणं होत असे, नोकरी नाही, मानसिक ताण वाढत असे. त्यामुळे तो रोज औदुंबर झाडाखाली बसून फक्त एकच नाम जपायचा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तो रोज फक्त 11 प्रदक्षिणा घालायचा आणि औदुंबराच्या मुळाशी पाणी अर्पण करायचा. काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात अचानक एक अशी संधी येते आणि ती आली. नोकरी मिळाली, कर्ज फेडायला सुरुवात झाली, घरात शांतता आली. मित्रांनो, तो म्हणाला, मी काही मोठा तप केला नाही, फक्त औदुंबराची सेवा केली आणि दत्त महाराजांनी मला उचलून धरलं. हेच औदुंबराचे रहस्य आहे. आज मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगत आहे, दत्त महाराज कधीच दूर नाहीत, ते नेहमी आपल्या आसपासच असतात. पण त्यांना कुठे शोधतो तर औदुंबरा वृक्षाखाली, जिथे शांतता असते, जिथे श्रद्धा असते, जिथे मन शुद्ध असते. आज औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही फक्त एक काम करा, मग औदुंबर झाडाजवळ जा, पाणी अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, 11 प्रदक्षिणा घाला आणि शेवटी डोळे बंद करून म्हणा, श्री गुरुदेव दत्त, माझ्या जीवनात प्रकाश द्या, माझ्या संकटांचा नाश करा, माझ्या घरात सुखसमृद्धी आणा. मित्रांनो, दत्त महाराज भक्तांचा आवाज ऐकतात, ते वेळ लावत नाहीत. कधी कधी ते उशीर करतात, पण नकार देत नाहीत. लक्षात ठेवा,
ज्यांच्या मनात दत्त त्यांच्या जीवनात चमत्कार निश्चित. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ. कारण कमेंटमध्ये दत्त नाम लिहिलं की तुमच्या आयुष्यात कृपेचा पहिला दरवाजा उघडतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांची कृपा ज्यांच्यावर झाली त्यांचे संकट कधीच टिकत नाहीत. तर जर तुम्हाला हवं असेल आणखी या विषयावरती तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय हवं आहे. त्यावरती आपण व्हिडिओ तयार करू. श्री स्वामी समर्थ.